हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा स्वागत करते लाईफ विथ वर्षाज लाईफस्टाईलमध्ये. आशा करते सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज एक ट्रॅव्हलिंग ब्लॉग शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी कुठे जाते आहे, काय करते आहे, कोणाकडे चालली आहे. तर स्टे ट्यून. जाता जाता विचार केला होता लाडूला भेटून जावं, पण रूममध्ये गेले तर लाडूने मस्तपैकी ताणून झोप काढत होता. म्हणून त्याला काही डिस्टर्ब नाही केलं. लांबूनच पी घेतली आणि निघालो. दादा आणि मी दोघंजणं बाईकवर जाणार होतो, त्यामुळं थोडंसं सकाळी लवकरच निघालो होतो, 8-9 वाजता सकाळी. त्यामुळे आवरलं, पटकन निघालो आणि रस्त्यानं जाताना जामखेडच्या थोडं पुढे गेलो कीच सौतडा हा घाट लागतो आणि तिथे इतका छान नजारा बघायला भेटतो. पावसाचं वातावरण होतं आणि व्ह्यू पण खूप छान दिसत होता. सगळीकडे हिरवळ झालेली होती. मोस्टली ह्या साईडला पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे इतकं छान दृश्य बघायला भेटतं आणि तेच बघायचा एक काय अनुभव भेटला. आणि रस्त्यानं जाताना पवनचक्की ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटल्या. एक जुनी आठवण लहानपणीची जागी झाली आणि हा असाच पवनचक्की बघत निसर्गाचा आनंद घेत आमचा प्रवास एकदम सुखरूप झाला आणि आम्ही बहिणीच्या घरी पोहोचलो बीडमध्ये. घरी गेलो. खूप जास्त काही तिथं शूट नाही घेतलं कारण मीच कम्फर्टेबल नव्हते. पण जरा वेळाने गेल्यानंतर तिथे उंटा आला होता. मग माऊला बसायचं होतं उंटावर, तर मग तिला बसवलं आणि तेच थोडंसं शूटिंग घेतलं. एक दिवस तिथे मुक्काम केला होता आम्ही, पण मी तिथे कम्फर्टेबल नसल्यामुळं मी काही जास्त शूट घेतलं नाही. आणि ह्या व्हिडिओला झालेही 15 ते 20 दिवस होऊन गेले, पण एडिट करण्याच्या अभावाने तो पोस्ट करणं राहून गेलं. आणि असा एक छान अनुभव होता. ती खूप एन्जॉय करत होती उंटावरचं बसणं. एकटी बसून तिने फुल उंटावरची राईड एन्जॉय केली आणि इतकं छान तिला वाटलेलं ते बघून आनंद वाटला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9-10 वाजता आम्ही तिथून निघालो. रस्त्याने येताना ह्या मॅडम अशा मस्तपैकी झोपून गेल्या होत्या. तिने तिची झोप एन्जॉय केली, आम्ही आमचा प्रवास एन्जॉय केला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून बघताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा.